कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल पिंपळे खुर्द येथील शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा। या कार्यक्रमावेळी सकाळी 7:30 वाजता गावातून प्रभात फेरी ही काढण्यात आली। गावातून लहान चिमुकल्यांनी दिलेल्या घोषणांमुळे सर्व ग्रामस्थ आपल्या तिरंग्याला सलामी देण्यासाठी प्रभात फेरीत मोठ्या उत्साहात सामील झाले। सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळा पिंपळे खुर्द शाळेच्या प्रांगणात आले। विद्यार्थी तसेच ग्रामस्थ रांगेत उभे राहिले। पाहुणे शाळेच्या प्रांगणात येताच गोड शब्द सुमनांनी स्वागत गीत म्हणून स्वागत केले। चिमुकल्यांनी इवले इवले ओठांनी म्हटलेल्या स्वागत गीताने सर्व ग्रामस्थांचे हृदय प्रसन्न झाले। ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण गावातील प्रतिष्ठित नागरिक नारायण बागुल यांनी ध्वज फडकविल्यानंतर चिमुकल्यांनी सलामी देऊन संगीताच्या तालावर आपल्या गोड आवाजाने राष्ट्रगीत व ध्वजगीत म्हटले व असाक्षर मुक्त गावाची शपथ व संविधान वाचन तंबाखू मुक्त गाव हे वाचन करून शपथ घेण्यात आली आहे। व नंतर लेझिम नृत्य तालीम कवायत नंतर दर्शना चव्हाण जागृती बागुल जयश्री गवळी यासह उपस्थित असलेले विद्यार्थ्यांनी व उपस्थित असलेले नागरिक यांनी भाषण केले। देशभक्तीपर गाण्यांवर चिमुकल्यांनी सुंदर असे नृत्य करून उपस्थितांची मने जिंकून घेतली आहे। या कार्यक्रमास उपस्थित देशप्रेमींनी विद्यार्थ्यांना बक्षीस दिले व बक्षीस देणाऱ्यांचे शाळेकडून मनस्वी धन्यवाद केले। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र बहिरम, कैलास भाऊ बहिरम, सर्व सदस्य, आजी माजी सरपंच, उपसरपंच सदस्य, अंगणवाडी सेविका, सोसायटीचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक व तरुण वर्ग महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। बालगोपालांना चॉकलेट वाटप झाल्यानंतर मुख्याध्यापक कारभारी भानसे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कारभारी भानसे, शिक्षक नाना भोये, राजेश बागुल, शाहू चव्हाण, रोहिदास राऊत, राहुल कापसे, कैलास कोल्हे, कौशल्य कुंवर, पुष्पाताई चव्हाण, सुनीता पवार, सावित्रा बहिरम, संगीताताई यांसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनार सह प्रतिनिधी शाहू चव्हाण, कळवण।